नमस्कार, माझ्या आजच्या काय नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, भरपूर असा सकाळपासून पाऊस चाललेला आहे, मुसळधार पाऊस चाललेला आहे आणि आपल्याला 3 दिवस झाले व्हिडिओ भेटला नसल्यामुळे आपण रानामध्ये फिरायला आलेलो आहे। आपण भूल मोठा पाऊस आलेला आहे, ह्या नदीने आल्या वा ते जोरात असा पाऊस आलाय। तर बघू मित्रांनो, आपण या रानामध्ये काही बघायला भेटतं का? पाऊस लय जोरामध्ये आलेले। तर चला, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण रानामध्ये फिरायला आलेलो आहे, पण पाऊस असल्यामुळे आपल्याला काही बघायला भेटत नाही। तरी पण मित्रांनो, आपण प्रयत्न करायला आपली पाऊ काय दिसतंय का? तर मग मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया आपल्याला काय बघायला भेटतंय का? जोरदार असा पाऊस आलेला आहे आणि हे बघा, ही मी घोंगडी आणलेली आहे, कारण हे घोंगडी ना आम्ही म्हणजे भिजत नाही, पावसापासून संरक्षण होता एक नंबर अशी आमच्या घोंगडीचा गोंगते हा। तर आपण या रानामध्ये आलोय, पाहू आपल्याला काय बघायला भेटत आहे का?
तर मित्रांनो हे बघा, आपण रानात फिरत असताना एक मला जी सायळ हा प्राणी आपण रानामध्ये काय खातोय हे कधी तुम्हाला पाहिलं नसेल तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. रानामध्ये हा सायळ हा प्राणी फक्त कंदमुळी खात असतोय. तर हे बघा, ते या ठिकाणी ही जी सायळ आहे हा प्राणी या ठिकाणी कंद उकरून खाल्लेले बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या ठिकाणी अशा प्रकारे ही जी सायळ आहे ना ही अशी कंद खाते. शेळंदीचा आणि चावा म्हणतोय, चाव्याची भाजी असते ना का, तिचा जो मोठा खाली कंद होतोय तो चाव्याचा कंद इथं खाल्लेला तिनं. ही आहे म्हणजे सायळ अशा प्रकारे ही कंदमुळी खात असते. हे बघा, आणि या ठिकाणी सुद्धा हे बघा इकडे पण उकरलेले त्या ठिकाणी. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, जे डुकरासारखा दिसणारा लहान असा एक प्राणी त्याला आम्ही पिसारा म्हणतोय. हे बघा, त्याने या ठिकाणी हा बघा हा जो खोड आहे आपण पाहतोय, ही ज्या खोडाची साल आहे हा तो पिसारा खात असतो. हे आहे कोंबळीचं झाड, याला कोंबळ म्हणतात. तर हे कोंबळीची झाडाची साल खात असतोय तो पिसोरा. त्याला सेम डुकरासारखा दिसणारा हा एक प्राणी त्याला पिसोरा म्हणतात. तर ही जी कोंबळीची ही कोंबळा फळं असते ते फळं खात असतोय आणि साल पण खातोय. तर या ठिकाणी आपले हे दोन प्राणींनी या ठिकाणी हे जे खाल्लेले हे बघायला भेटलेले